तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण राज्यभरामध्ये रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे घरांच्या आणि इतर मालमत्तांच्या किमती या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत आणि ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मोठी बातमी, घरांच्या किमती वाढणार। सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात वाढ, घर घेणाऱ्याचं बजेट कोलमडणार। कोरोनाच्या काळात मालमत्ता बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला होता, त्यामुळे सरकारने गेल्या 3 वर्षात रेडी रेकनरच्या दराची फेररचना केली नव्हती। सध्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे। त्यातच राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून अधिक महसुलाची अपेक्षा आहे। त्यामुळे आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ केल्याचं सांगण्यात येते। पुणे 4.16, पिंपरी चिंचवड 6.69, ठाण्यात 7.72, मीरा भाईंदरमध्ये 6.26, कल्याण डोंबिवली 5.84, नवी मुंबई 6.75, उल्हासनगर 9, वसई विरार 4.50% तर पनवेलमध्ये 4.97, सांगली मिरज कुपवाड मध्ये 5.70%, कोल्हापूर 5.1, इचलकरंजी 4.46, सोलापूर 10.17, नाशिक 7.31, छत्रपती संभाजीनगर 3.53, नागपूर 4.23, अहिल्यानगर 4.41 आणि धुळे 5.7, मालेगाव 4.88, अमरावती 8.3, अकोला 7.39, लातूर 4.1 तर परभणी 3.71। 2024 मध्ये सरासरी 60% वाढ झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि महानगरपालिका क्षेत्रात 5% पासून ते 10% पर्यंत वाढ झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या मिळकतींच्या व्यवहारावर याचा परिणाम दिसून येणार, कारण की रेडी रेकनर व्हॅल्यू वाढल्यामुळे मुद्रांक शुल्क ही वाढीव रक्कम भरावी लागणार आहे लोकांना। आपलं स्वतःचं घर असावं हे स्वप्न प्रत्येक जण बघत असतो। ते पूर्ण करण्यासाठी अनेक जण बचत करतात, कर्ज वाढतात किंवा उसणवाऱ्या करतात। मात्र आता रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्यामुळे घरांच्या किमती वाढणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा घर घेऊ इच्छिणाऱ्यांच्या बजेटवर होणार आहे। कोरोनाचा फटका होता, त्यामुळे कुठेतरी ही वाढ थांबवलेली होती। यंदा मात्र ही वाढ आता करण्यात आलेली आहे। शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये विविध टक्क्यांमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मालमत्ता आणि घरे खरेदी करणारे जे नागरिक आहेत त्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। लोकशाही न्यूज साठी मी आकांक्षा देशमुख, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।